किती मोठं ॲक्सिडेंट झालं 12/6 12 जून. जेव्हा मी ह्याचं पास्ट बघितलं ना 12 जूनचं, की हे इन्सिडेंट का घडलं आणि एका प्लेनमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक होते आणि वाय दिस टूक. 8 दिवस आधीच मी एका माझ्या मित्राला विचारलं होतं, अरे हे उडणारा प्लेन पडलं तर, म्हणजे मला इंट्युशन्स खूप स्ट्रॉंगली आलेले की हे पडणार, काय होणार हे मला दिसलेलं, पण आय डिडंट न्यू की हे असं घडणार, म्हणजे एवढा अवेअरनेस नाही आलेला. पण जेव्हा हे ॲक्सिडेंट झालं त्यानंतर मी पास्ट लाईफ बघायला गेले की हे का घडलं. प्रत्येक गोष्टीचं एक पास्ट लाईफ आहे. तेव्हा मी त्या पास्ट लाईफमध्ये पाहिलं दीज पीपल पहिला आउट ऑफ इंडियामध्ये एका कंट्रीचे हे राजाचे फॉलोवर्स होते. तर त्यांनी जंगलमध्ये बसून जवळजवळ 90 डेज काढले होते. ओके, युद्धाचे. म्हणजे त्या जंगलमध्ये ते आसरा घेतले होते. त्या जंगलमध्ये खाल्ले पिल्ले वावरले असं 90 डेज नियर बाय 3 months त्यांनी स्पेंड केलं होतं. त्या राजाने जेव्हा निघायची वेळ आली ना तर काही नामोनिशान न राहण्याचा हुकूम दिला आणि सगळ्यांना बोला अख्खं जंगल जाळा. त्या जाळण्यात खूप काय असे जनावर किंवा ते भरलेले झाड, हिरवे झाड उभे उभे जळून असे ना झाड असे कोळसे झाले. ओके, असं मला दिसलं. वेन आय सॉ द मेन मिरॅकल इन दिस, तो राजा होता, तो तिकडचा तो मंत्री जो होता त्यातला, जे यातले पायलट होते, दे वर द मेन मंत्री लोक असतात ना राजाचे, प्रधान अँड ऑल, ते होते. आणि अक्षरशः तू व्हिडिओ बघितलं तर प्रत्येकाचं शरीर एक जळलेल्या झाडासारखं होतं. नीट बघ. डिड यू फील दॅट? हे मी बघितलं माझ्या पास्टमध्ये. इतकं जनून की हे सगळे लोक एकत्र आले. फक्त जो 11-11चा जो निघाला ना 11 तो व्यक्ती, ही वॉज नॉट देअर, म्हणून तो एस्केप झाला. आणि 11-11चं खरंच महत्व आहे. युनिव्हर्सल नंबर आहे. दिवसातून सकाळी 11-11 वाजतात किंवा रात्री 11-11 वाजतात. इफ यू मॅनिफेस्ट थिंग्स इन दिस मोमेंट, इट इज बीन क्रिएटेड इन फ्रंट ऑफ यू. सो दॅट वॉज द कर्मा. कसलंही कर्म असू दे तुमचं, ते तुमच्याकडे कुठून ना कुठून वापस येते.